आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर आज वेळ वाया न घालवता आज आपण शिकणार आहोत पोलरायझेशन. पण कोणाकोणाचं? एक आहे नॉन पोलार डायइलेक्ट्रिकचं आणि दुसरं पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल. या दोघांचं पोलरायझेशन आपण शिकणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये पोलरायझेशन म्हणजे काय ते सांगितलेलं. सेपरेशन ऑफ चार्जेस, सेपरेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह या दोघांना सेपरेट करणे म्हणजे त्याला म्हणतात पोलरायझेशन. तर आज आपल्याला पोलराइज करायचं आहे, पण कोणाचं? नॉन पोलार डायइलेक्ट्रिक आणि दुसरा पोलार. आता नॉन पोलार म्हणजे काय, पोलार म्हणजे काय हे आपण आधीच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आज बघूया आपण नॉन पोलारचं. इमॅजिन करा, मी एक मटेरियल घेतलेलं आहे. कुठलं मटेरियल? तर नॉन पोलार. नॉन पोलार. नॉन पोलार कुठले कुठले? वूड, ग्लास, रबर, प्लास्टिक हे सगळे नॉन पोलार आहेत. आता नॉन पोलार मटेरियल काय असतं? ज्याचा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकावर कोइन्साइड असतात. मग ते कसे दिसणार? पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं एकमेकाच्या उरावर बसलेले असतात, म्हणजे कोइन्साइड असतात. आता समजा इथे इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, म्हणजे या मटेरियलला मी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलेलंच नाहीये. आता काय करतो? याला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो. याच मटेरियलला मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करतो. ई इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड 0 नाहीये, तर आपण अप्लाय केलं. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली. आता इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट कुठे होते? पॉझिटिव्ह पासून. एंड कुठे होते? निगेटिव्ह कडे. मग या मटेरियल मधून इलेक्ट्रिक फील्ड पास झाली. मग काय होणार बघा, हा जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे, जो एकमेकावर कोइन्साइड आहे, तो सेपरेट व्हायला स्टार्ट होणार. सेपरेट व्हायला स्टार्ट होणार म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह कडे निगेटिव्ह अट्रॅक्ट होणार आणि इकडे पॉझिटिव्ह सरकणार. झाला लाभ. हे बघा, हे सेपरेट झाले. हा इकडे वळणार, हा इकडे वळणार, असे सगळे चार्जेस सेपरेट होणार. सेपरेट झाले. निगेटिव्ह इकडे खेचले गेले, पॉझिटिव्ह तिकडे खेचले गेले, म्हणजे इथे सेपरेट झाले. म्हणून याला म्हणतात, कुठे गेला? पोलरायझेशन. पोलरायझेशन कोणाचं केलं? नॉन पोलार सबस्टन्स. कुठला सबस्टन्स आहे? नॉन पोलार. आता याचं पोलरायझेशन झालं की या सगळ्यांचा नेट डायपोल मोमेंट हा नॉन झिरो असणार. नॉन झिरो म्हणजे काय? तो एकमेकांमध्ये ऍड होणार. याचा नेट डायपोल मोमेंट एक्झिस्ट असणार, पण इथे नेट डायपोल मोमेंट हा 0 आहे. झालं, पोलरायझेशन केलं आपण याचं. आता आपण पोलरायझेशन करूया पोलार डायइलेक्ट्रिकचं. पोलरायझेशन ऑफ पोलार डायइलेक्ट्रिक. पोलार डायइलेक्ट्रिक कोण आहेत? H2O, त्याच्यानंतर वॉटर आहे, त्याच्यानंतर HCl. ही काही एक्झाम्पल आहेत पोलार डायइलेक्ट्रिक. पोलार डायइलेक्ट्रिक म्हणजे ज्यांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे ऑलरेडी सेपरेट असतात. मग ते कसे दिसतील बघा. मी एक पोलार डायइलेक्ट्रिक घेतो, पोलार डायइलेक्ट्रिक मटेरियल घेतो. हा घेतलं. आता बघा, हे ऑलरेडी सेपरेट असतात. प्लस वेगळा, मायनस वेगळा, मायनस वेगळा, प्लस वेगळा, प्लस वेगळा, मायनस वेगळा, मायनस वेगळा, प्लस वेगळा, मायनस वेगळा. आता नीट ऑब्झर्व करा, यांचं पोलरायझेशन झालेलं आहे, पण यांचे डायरेक्शन रँडम आहे. म्हणजेच काय? एक डायपोल या साईडला आहे, एक डायपोल या साईडला आहे. डायरेक्शन डायपोल मुवमेंट, याची डायपोल मुवमेंट या डायरेक्शनला आहे, याची डायपोल मुवमेंट या डायरेक्शनला आहे, याची डायपोल मुवमेंट समजा हा उलटा काढतो, याची डायपोल मुवमेंट या डायरेक्शनला आहे. कोणाचा कोणाला मेल नाही. याकाचा तोंड इकडं, याकाचा तोंड इकडं, याकाचा तोंड खाली. मग याचा जर व्हेक्टर ऍडिशन केली, व्हेक्टर ऍडिशन ऑफ डायपोल विल बी 0. जर त्यांची व्हेक्टर ऍडिशन केली तर ते एकमेकाला कॅन्सल करतील. इकडचा असेल तो इकडचा कोणतरी कॅन्सल करेल. म्हणजे पोलरायझेशन असून सुद्धा नेट डायपोल त्याचा 0 असणार, नेट डायपोल 0 असणार. मग काय करायचं आपण? याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवायचं. हा घ्यायचा, हा ठॉम्ब्या, आणि त्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवायचं. या डिस्काउंट 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 डिस्काउंट. इथं इलेक्ट्रिक फील्ड ही 0, इथे इलेक्ट्रिक फील्ड ही नॉन 0. आता काय होणार बघा, यांचं ओरिएंटेशन बदलणार, यांची डायरेक्शन चेंज होणार सगळे. आता इकडे पॉझिटिव्ह आहे ना, हा निगेटिव्ह इकडे येणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हा पण चेंज होणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह इकडे येणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सगळ्यांची डायरेक्शन
ही चेंज होणार. सगळे कसे एक इकडे आहेत ते असे अलाइन होणार, सगळे एका लाईनीत अरेंज होणार. त्यांचे डायरेक्शन आहे ते एका लाईन मध्ये अलाइन होणार. मग याचा नेट डायपोल मोमेंट हा झिरो नसणार. म्हणजे इथं तुम्ही कम्प्लीट पोलरायझेशन केलं. कोणाचं? पोलार डायइलेक्ट्रिक वाल्यांचं. आता हे पोलरायझेशन कशावर डिपेंड आहे बघा. पहिली गोष्ट, पोलरायझेशन कशावर डिपेंड आहे बघा. पोलरायझेशन फर्स्ट, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. पोलरायझेशन डिपेंड अपॉन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आणि सेकंड, थर्मल ॲजिटेशन. आता याचा अर्थ काय? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, तुम्ही बाहेरून किती इलेक्ट्रिक फील्ड लावताय त्याच्यावर त्याचं पोलरायझेशन डिपेंड असेल. जर स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड असेल तर हे जास्त पोलराइज होणार. कमी इलेक्ट्रिक फील्ड असेल तर कमी पोलराइज होणार. आता थर्मल ॲजिटेशन म्हणजेच काय? टेम्परेचरवर डिपेंड आहे. टेम्परेचरवर एखादी वस्तू जास्त तापलेली असेल म्हणजे टेम्परेचर हाय असेल तर यांचं जे अलाइनमेंट आहे कोणाची? डायपोल मुवमेंटची अलाइन ही डिस्टॉर्ट होणार. म्हणजे टेम्परेचर वाढलं की डायपोल मुवमेंट म्हणजेच काय? पी हे जास्त डिस्टॉर्टेड होणार. डिस्टॉर्टेड म्हणजे विस्कळीत होणार. पण तेच जर मटेरियल थंड असेल तर ॲजिटेशन म्हणजे असे थरथरते, व्हायब्रेशन. थंड असेल तर कमी व्हायब्रेशन होईल, म्हणजे कमी डिस्टॉर्टेड होणार. म्हणजे टेम्परेचरवर डिपेंड आहे. टेम्परेचर जास्त डिस्टॉर्टेशन, डायपोल मुवमेंट कमी होणार. टेम्परेचर थंड असे सरळ आकडून राहणार. जर आकडून राहिले तर याचा डायपोल मुवमेंट एका साईडला अलाइन होणार, मग त्याचा डायपोल मुवमेंट वाढू शकतो. याच्यावर पण डिपेंड आहे. म्हणूनच पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हे पण आहे. प्लस मटेरियलवर पण डिपेंड आहे. कोण किती पोलराइज होतं त्या मटेरियलवर डिपेंड आहे. म्हणून मी काय करतो, हे साईन काढतो आणि कॉन्स्टंट घेतो. हा, एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन याला म्हणतात साय. आता याचा अर्थ काय? याला म्हणतात इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी. इसको क्या कहते हैं? इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी. म्हणजे त्या मटेरियलची पण आतून इच्छा पाहिजे ना, स्वतःची ताकद पाहिजे. एक पोलरायझेशन इकडे या डायरेक्शनला आहे, त्याची आतली स्वतःची तरी इच्छा पाहिजे. मटेरियल तर कसं पाहिजे की तो टेव पोलराइज करून डिस्काउंट एका साईडला जाईल. मटेरियल पण डिपेंड आहे. काही मटेरियल पूर्ण रिव्हर्स पूर्ण अलाइन होतात, तर काही मटेरियल इलेक्ट्रिक फील्ड लावले तरी अलाइनच व्हायला मागत नाही. म्हणून हा इलेक्ट्रिकल ससेप्टिबिलिटी हा कॉन्स्टंट घेतलेला. आता बघूया रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड. रिडक्शन म्हणजे कमी होणे. काय कमी होणे? इलेक्ट्रिक फील्ड कमी होणे. आता ह्याचा अर्थ काय तो बघा. समजा मी डायइलेक्ट्रिक स्लॅब घेतला. ओके. आता याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहेत ते कुठेतरी इकडे तिकडे विस्कटलेल्या परिस्थितीत डिस्टॉर्टेड असणार. मग तुम्ही काय करणार? तुम्ही बाजूने तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार. तुम्ही तर मोठी ग्रेट माणसं, लगेच तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय करणार आणि त्याला जबरदस्तीने सेपरेट करण्याचा प्रयत्न करणार. बरोबर. मग इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, बाहेरून एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय होणार. समजा जी बाहेरची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची व्हॅल्यू आहे 100. कन्सिडर करा 100 न्यूटन पर कुलोम ही त्याची इलेक्ट्रिक फील्ड आहे असं समजा. बाहेरची इलेक्ट्रिक फील्डची पॉवर. आता काय होईल बघा, इकडे येणार पॉझिटिव्ह, इकडे येणार निगेटिव्ह, हे थोडे असे सरकणार, सेपरेट होणार आणि आपला स्वतःचा एक नेट डायपोल मुवमेंट बिचारा तयार करणार. डिस्क्याव इकडे पॉझिटिव्ह प्लेट आहे म्हटलं, सगळे निगेटिव्ह इकडे अट्रॅक्ट होणार, इकडे ताणले जाणार, सगळे खेचले जाणार. आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिपेल करतो, तो तर ढकलणारच, प्लस हा अट्रॅक्ट पण करणार. म्हणजे हा ढकलतोय पण आणि अट्रॅक्ट पण करतोय. त्याच्यामुळे सगळे पॉझिटिव्ह इकडे, सगळे पॉझिटिव्ह इकडे, सगळे निगेटिव्ह इकडे, दोन्ही पण सेपरेट होणार. ओके. बाहेरच्या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे जी किती आहे समजा 100 आहे. आता काय होणार बघा, याचा रिझल्ट काय होणार बघा. याचा रिझल्ट इथं काढतो. ओके. ही ती बाहेरची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जी पुन्हा एकदा काढतो. आता गंमत बघा काय, ही जी गंमत आहे ना कोणाला सांगू नका, लय इंटरेस्टिंग गंमत आहे. आता ह्याचा परिणाम असा होतो, इकडे सगळी निगेटिव्ह, लेफ्ट साईडला सगळी निगेटिव्ह, असा ऍपरंट तुम्हाला असं फील होणार
की निगेटिव्ह सगळे एका साईडला जमा झाले आणि पॉझिटिव्ह एका साईडला गोळा झाले. याला ऍपरंट शिफ्ट बोलतात. ऍपरंट शिफ्ट. असं फील होणार की सगळे निगेटिव्ह एका साईडला, सगळे पॉझिटिव्ह एका साईडला. कशामुळे? बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड 100 आहे, त्याच्यामुळे ही बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड बाहेरून आहे. आता ह्याचा इफेक्ट काय होणार बघा. ही बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड आहे, अरे आत पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाले ना रे. पॉझिटिव्ह एका साईडला, निगेटिव्ह एका साईडला, अरे ही पण स्वतःची इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार. याच्या आतमध्ये पण इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार. ती होणार पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. ही झाली बाहेरून आपण लावलेली आणि याने तयार केली स्वतःच्या बॉडीच्या आतमध्ये स्वतःचीच इलेक्ट्रिक फील्ड. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड जी ई नॉट आहे त्याची डायरेक्शन अपोजिट आहे. याला म्हणतात इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. याला काय म्हणतात? इंड्यूस इलेक्ट्रिकल फील्ड. ही कोणाच्या अपोजिट आहे? अपोजिट टू द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. जी बाहेरची इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याच्या बरोबर अपोजिट तयार होणार. समजा ही इंटरनल जी इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड आहे ती समजा आहे 70. बाहेरची किती आहे? 100. आतली किती आहे? आतली झाली 70. 100 इलेक्ट्रिक फील्ड 70 इलेक्ट्रिक फील्ड 100 इलेक्ट्रिक फील्डला कॅन्सल करणार. मग राहिले किती? नेट इलेक्ट्रिक फील्ड. आता शिल्लक किती राहिले? 100 तिकडे, 70 इकडे. 70 कॅन्सल होणार, राहणार किती? 30. नेट इलेक्ट्रिक फील्ड किती राहणार? शिल्लक राहणार 30. यालाच म्हणतात रिडक्शन. रिडक्शन म्हणजे कमी झाले. कशामुळे कमी झाले? इंटरनलमुळे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड ही रिड्यूस करणार. रिड्यूस करून नेट इलेक्ट्रिक फील्ड होणार 30. म्हणजे ही झाली रिड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. आता फॉर्म्युला लिहायचा असेल तर बघा. समजा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मी ई मानली आणि इंटरनल मानली ई नॉट. आता मी नंबर घेत नाही. तर नेट इलेक्ट्रिक फील्ड कशी काढणार? एक्सटर्नल मायनस इंड्यूस. एक्सटर्नल मायनस इंड्यूस इज इक्वल टू नेट इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज कॉल्ड ॲज रिडक्शन इन इलेक्ट्रिक फील्ड. याचाच यूज करून आपण कॅपॅसिटर बनवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी करा.